नवरात्री संपली पण नवरात्रीचं भूत काय अंगातून उतरलेलं नाहीये बघा. एकतर आमच्या चाळीमध्ये पहिल्यांदाच नवरात्री साजरी केली गेली, म्हणजे आमच्या चाळीच्या पाठी जागा आहे ना तिथे ओपनमध्ये. आणि एकतर दिवसमध्ये घरातली एवढी कामं, नवरात्रीची कामं किती असतात, पूजा पाठ वगैरे, आणि संध्याकाळचे जे 2-3 तास भेटायचे ना, फुल एन्जॉय. 9 दिवस एवढे बिझी गेलेले ना, म्हणजे सकाळी 6ला उठायचं, सप्तशती पाठ वाचायचा व माळजप वगैरे, परत घरातली कामे, दुपारचा थोडा वेळ भेटला की संध्याकाळी लगेच नैवेद्याची तयारी, आणि लगेच आम्ही परत नवरात्री खेळायला यायचं. वा, काय दिवस गेले पटापट, म्हणजे संपले पण अजून डोक्यातून भूत काय गेलेलं नाही. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी आमचा ट्रेडिशनल डे होता, पण एवढा बदा पाऊस पडला ना, त्या दिवशी ट्रेडिशनल डे कॅन्सल झाला. मग परत आज ठेवला. मग आज काय बनायचं, तर म्हणून म्हणलं आता जरा ते घागरा पॅटर्न घालून ट्रेडिशनल वेमध्ये जाऊया. कसला आज पण पाऊस पडायला लागला. म्हणलं आता किती पण पाऊस पडू दे, आता 2च दिवस राहिलेले, एक ट्रेडिशनल डे होता आणि दुसऱ्या दिवशी फॅन्सी ड्रेस होता. मग काही पण करून घालूया. मुलींनी साड्या घातलेल्या, कोणी कपडे घातलेले पण काढून टाकले, कारण का चिखलामध्ये खराब होतील म्हणून. कोणी काष्टा घातलेले, म्हणजे वेगवेगळे प्रकार करून आलेले. गुजराती, राजस्थानी, परत बंगाली पण आलेलं कोणतरी करून. पण काय करणार, या चिखलामुळे सगळी वाट लागली. ती मुलगी बघा अन्ना बनलेली होती, ती भारी वाटत होती. पण म्हटलं मी नाही करणार, आता जाऊ दे, घागरा भरला तर भरू दे, पण मी डान्स करणार म्हणजे करणार. पण काय रंगात आला. हा एक तर पावसाची चिरचिर चालू झालेली, त्यात 1 नंबर अशी गाणी लावलेली होती ना, सगळी डीजे वाली मिक्स, त्यामुळे सूर ताल असलं भन्नाटपणे जमलेलं होतं ना, डोक्यातनं नुसत्या झिंजिण्या निघत होत्या. जेवढा डोक्यात डान्स चाललेला ना, तेवढा मला प्रत्यक्षात करता येत होता. पण डोक्यात मी मायकल जॅक्सन झालेली डायरेक्ट असं डान्स करता करता. त्यात ह्या वेळेला कसं हे स्पर्धा पण ठेवलेल्या होत्या, बक्षिसं पण होती, त्यामुळे सर्रास सगळेजण जोमात होते. आणि बास, मला टिपऱ्या खेळायला एक वेगळीच मजा येते. म्हटलं ना, आपला ड्रेस भिजला तर भिजला, चिक्कल. नवीन स्कर्ट होता, नवीन करकरीत, चमकी त्याची पाक निघून जायला, कलर असा वगळत होता, तरी पण मी काय थांबले नाही. म्हटलं आज एकदम बोलतात ना, स्टेज तोडून टाकणार. स्टेज नव्हता हो, पण चिखलात एकदम राडा करून टाकणार. आमच्या गलीतली छोटीशी आदू आहे, ती सुद्धा अशी देवी बनून आलेली होती. परत हा आमच्या नगरसेविकांचा नातू होता, तो गुजराती बनलेला होता. पूर्वा पण एकदम असं महाराष्ट्रीयन साडी घालून आलेली होती. म्हटलं साडी तर उद्या नेसायची आहे, आज म्हणून मी घागरा घातलेला. आज मला फुल कॉन्फिडन्स होता, कारण का पहिले 5 दिवस कारभारी माझ्यासोबत नव्हते, आलेले होते. आणि आज कारभारी होते आणि ते लांबून व्हिडिओ काढत होते, मला हसवत होते. एनर्जी म्हणजे त्यांच्यामुळे मी फुल जोमात होते. तर मी पहिल्यांदा घागरा घातलेला, त्यात माझ्यासोबत माझे कारभारी आलेले. पहिले 5 दिवस ते नव्हते आले आणि आज आलेले लांबनं माझ्याकडे बघून टाळ्या वाजत होते, मला हसवत होते, माझा व्हिडिओ करत होते. त्यामुळे माझा आजचा कॉन्फिडन्स नुसता ढगात होता. असं वाटत होते एकटी स्टेजवरती मी आहे, मी नसते, एकदम बोलतो तो स्वतःमध्ये मग्न होणं ना, ते मी आज झालेलं होतं. आणि ते सगळं माझ्या कारभाऱ्यांमुळे झालेलं होतं. रात्रीचे 1 वाजले, थकलेली, स्कर्ट पूर्ण चिखलात भिजलेला. हे आमचे नगरसेवक आहेत, त्यांनी सगळं आयोजन केलेलं होतं. मला फुल गॅरंटी होती की आजच्या दिवसाचं स्पर्धा परीक्षेत आहे ना, माझं व्हिडिओ घेतलेला, नाव घेतलेलं, मला 100% गॅरंटी होती की मला ह्याच्यामध्ये बक्षीस भेटल, म्हणजे भेटल. पण माझा एवढा मूड खराब झाला ना, ते आता मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण का उद्याच्यामध्ये फॅन्सी ड्रेस वगैरे, बक्षीस समारंभ सगळं काय झालेलं होतं. असो, जाऊ दे. बरं, दुसऱ्या दिवशी सकाळी कडाकणी आणि धपाट्याचा नैवेद्य होता. मी पटकन आहे ना, सकाळचीच आहे ना कडाकणी करून घेतली, त्याला माळ वगैरे लावली आणि संध्याकाळी धपाटे करायला घेतले. आता ते कसं झालं, एक तर रात्रभर 1-2 वाजेपर्यंत खेळायचं, परत सकाळी उठायचं, दिवसभराचं काम, जिमला जायचं, त्यामुळे चेहरा एवढा पडलेला होता ना. पण म्हटलं आता नवरात्री आहे, मजा करतोय, तसं देवाचं पण केलंच पाहिजे ना.
मग संध्याकाळी मस्त आपल्या देवी आईसाठी गरम गरम असे छान छान धपाटे बनवलेले होते. काय नव्हतं जास्त मिक्स केलं, फक्त ज्वारीचं पीठ, गव्हाचं, तांदळाचं आणि बेसनचं पीठ आणि खरडा आपला माहिती आहे ना, मिरची लसूण कोथिंबीर ते सगळं केलेलं होतं. आणि वटी भरायची असते, अष्टमी होती ना, वटीसुद्धा भरायची असते. तर आता मी तर साडी घेतलेली होती. आता ही वटीचं सामान आहे ना, ही आमच्या समोरच्या मावशींचं होतं, त्यांना ब्लाऊज पीस ते आणायला सांगितलेलं, तर ते होतं. मी मस्तपैकी सगळं आवरलं आणि ऑइली चेहरा झालेला हो, एवढं धपाटे वगैरे करून डाऊन म्हणजे बोलतात ना, ले डाऊन झालेलं होतं मी. आणि त्यात म्हटलं जाऊ दे, साडी तर नेसलीच पाहिजे, आईची वटी भरायची होती. ही पण माझी आवडती साडी आहे बरं का, ही सिंपल साडी. आता ही साडी कुठून घेतली, कितीला घेतली हे नंतर सांगते. नवरात्री झाल्यामुळं आता देवीची पहिली ओटी भरून घेते, खोलून बिलून नंतर एक शॉर्ट व्हिडिओ टाकून त्याच्यामध्ये बघा. लाल गोल्डन कलर घेतला, असा लाल भडक चटक असा ना, ही मी साडी घेतलेली होती, एकदम सोनेरी बॉर्डरवाली. नवीन नवरीला कशी उठून दिसते तशीवाली एकदम मी साडी घेतलेली होती. हो, मी घडी नाही मोडली कारण का मला आईची ओटी भरायची होती. नंतर मी शॉर्ट व्हिडिओ नक्कीच ह्या साडीचा बनवून टाकेन, मी कुठून घेतली, कितीला घेतली, कशी घेतली, सगळं काय तुम्हाला दाखवेन. आता राहिलं ओटीचं सामान. मी ह्यावेळेला ओटीचं सामान नारळ तर फिक्स असतो, नारळ, तांदूळ, गजरा आणि बांगड्या, साडी हे तर माझं फिक्स असतं. आणि शृंगाराचं सामान मला कधी आवडलं ना, मागच्या वर्षी मी टिकल्यास पॉकेट, नेल पेंट असं मला आवडेल ते मी ॲड करत जाते. ह्या वेळेला मी हे एवढं घेतलेलं होतं. आणि आता आईची वटी भरली, जशी पद्धत आहे. आता कोणी नाव ठेवू नका, असंच का केलं, तसंच का केलं, ज्यांची जशी पद्धत असते ते तसं करतं. शेवटी आपल्या मनाचा भाव महत्त्वाचा असतो, खरंच कोणाला नावं ठेवू नये. तर आईची ओटी भरली. आईला म्हटलं ह्या 7-8 दिवसात, तशी तर आई कायमच आपल्यासोबत असते, फक्त 9 दिवस नसते, फक्त 9 दिवसात आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची हे असते, हे जास्त महत्त्वाचं असतं. तर आईला म्हणलं माझ्याकडून काय चुकलं असेल सेवा करताना किंवा कुठल्या गोष्टी काय झालं असेल, कमी जास्त झालं असेल तर आई माझ्या चुका पोटात घालून घे. तसे तर ती आपली आईच आहे, रागवणार नाही. तरी पण आईला माफी मागितली. आणि हां, आई पदोपदी आहे मला माहीतच आहे, कारण काय ह्या वर्षीचा घट माझा एवढा सुंदर उगवलेला होता, झाडं छान अशी मोठी झालेली होती, त्यामुळे त्या एक गोष्टीची आठवण होती. आणि प्रत्येक क्षणाला वाकून बघायचं, दिवा चालू आहे का, हे चालू का. ते 9 दिवस झाल्यानंतर आठवण येते की अरे हां, दिवा तेल संपले का, वास संपले का, आज काय जेवण करायचं, आज कोणता नैवेद्य दाखवायचा, ह्या गोष्टी जरा मी मिस करते आता नवरात्री संपल्यानंतर. हां, मी अशी आहे, मी रात्रभर 2 वाजेपर्यंत मी खेळू शकते, सकाळी 6 वाजता उठून मी पूजापाठही करू शकते. मी नवरा सांभाळून, मुलगा, घर सांभाळून सुद्धा मी स्वतःचा आयुष्याचा आनंद घेऊ शकते. कोणी बोट नाही दाखवू शकत की हां नीलम तू ते करत होतेस, तिकडे गरबा करत होते आणि घरातलं काम नाही करत. मी करू शकते आणि माझ्या ह्या नवऱ्यामुळं आणि माझ्या देवबाप्पामुळं शक्य आहे. मी जेवढी मॉडर्न आहे तेवढीच मी गावठीसुद्धा आहे. पाटी, उसळ, दही, तांबूळ आणि हे काढा. एवढं सगळं आज मी दुपारपासून आईच्या नैवेद्याची तयारी केलेली होती. आता तांबूल म्हणजे पान. आईचं अष्टमीला पानाचा नैवेद्य दाखवला जातो. आपण पानवाल्याला सांगितलं ना, तो वेगळ्या प्रकारे तो आईचं पान बनवून देतो आणि त्याला तांबूल बोलतात. हे दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेलं आहे की अष्टमीला नैवेद्य दाखवायचं. आता सगळीकडे कन्यापूजन चाललेलं होतं, त्यामुळे आमच्या गल्लीतल्या कन्या जास्तच डिमांडमध्ये होत्या, ह्या घरात घुस, त्या घरात घुस. आता मी गेलेली होती आमच्या समोरच्या मावशींच्या घरी, त्यांच्या इथे ओटी भरायला. आता त्या कशा, त्यांचे मिस्टर नाही आहेत ना म्हणून, आणि त्यांच्या घरात त्यांना 3 मुलेच आहेत, अजून मुलांचे लग्न नाही झालेले आहे, त्यामुळं सगळं ह्यांचं 9 दिवसाचं पण घट बसवताना नैवेद्याचं सगळं मिस केलेलं आहे ह्या मावशींचं. त्या कोकणी आहेत, त्यांना धपाटासुद्धा येत नाही म्हणून धपाटा आणि उसळसुद्धा त्यांना दिलेली होती आणि ओटीचं सामानसुद्धा सगळं आणलेलं. आणि त्यांचेसुद्धा म्हणाल का नाही, माझ्यापेक्षाही जास्त त्यांचे घट आहे ना एवढे सुंदर आलेले होते. बोलतात ना आपले ना भाव महत्त्वाचा आहे. आणि मावशीने अगदी मनापासून आईची सेवा केलेली होती आणि पहिल्यांदाच घट बसवलेले होते. त्यांचे घट बघा ना किती सुंदर आलेत. नैवेद्य दाखवला, मावशींच्या घरी नैवेद्य दाखवला, सगळं पूजा वगैरे झालं, सगळं जेवण, घरातला पसारा आवरला आणि रात्री 10-11च्या दरम्यान परत आम्ही गेलो गरबा खेळायला. गरबा नव्हता आज, महिलांचा ना स्पर्धा होत्या, संगीत खुर्च्या होत्या. आता पहिले 2 जे सेट झालेले राऊंड त्याच्यामध्ये मी होती, मी एक राऊंड जिंकलेली. आता 3ऱ्या राऊंडमध्ये मी होणार होती, त्यावेळेला बरोबर कारभारी नव्हते.
आता ही माझी जाऊबाई आहे, डिलिव्हरीला नंतर माहेरला राहायला होती, आता 15 दिवस झाला आलेले. आता पिल्लू बार काय आमचं 2-3 महिन्याचं, त्यामुळे ती खेळायला काय येत नव्हती, पण आज महिलांच्या स्पर्धा होत्या म्हणून तिला जबरदस्तीला बोलवलेलं होतं. परत एकदा पावसानं घाण केली, संगीत खुर्च्या खेळायला चालू झाली आणि पाऊस पडून गेलेला, त्यामुळे परत एकदा चिखल झालेला होता. परत एकदा हारले. काय माहित मी कधी जिंकेले का नाही आयुष्यामध्ये. 4थ्या नंबरला आउट झाले बघा. आता काय झालं, सगळ्या बाया होत्या आणि त्यातच एक ती मुलगी साडीवाली होती, ती पळून पळून खुर्ची पकडत होती. मग काय ते माझ्या पुढे निघून गेली आणि मी हारले. लय वाईट वाटलं वो मनावर. असं जाऊ दे ना वो, कधी जिंकते काय माहित यार मी. तर एक दिवस मुलांचे पण फॅन्सी ड्रेस झाले आणि त्यांचे पण खेळ झाले. आता हा व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन की बारकी सासू जिंकली का, मी कोणतं बक्षीस भेटलं का, सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते. तो पण टाटा, बाय बाय.